केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा पोलिसांच्या तपासाला वेग आलाय। खूप महत्त्वाची माहिती सध्या या सगळ्या तपासामधून समोर येते। यामधूनच असं देखील निष्पन्न झालंय की सिया आणि चेतन या दोघांनी मिळून केतनला मारण्यासाठी केवळ एक प्लॅन केलेला नव्हता आणि खरं तर लोहगडावरून ढकलायचं हा सगळ्यात शेवटचा ऑप्शन होता। त्यापूर्वी सुद्धा 2-3 वेगवेगळे ऑप्शन्स त्यांनी समोर ठेवलेले होते। त्या दृष्टिकोनातून अंमलबजावणी करण्याचे प्रयत्नही सुरू होते। याच सगळ्याच्या अनुषंगानं पोलिसांना एक खूप मोठा साक्षीदार सापडलाय। हा साक्षीदार कोण आहे तर तो चक्क एक कॉन्ट्रॅक्ट किलर आहे, ज्याच्या सोबत सिया आणि चेतननं एक मीटिंग सुद्धा केली होती। त्यामुळे आत्ताच्या घडीच्या या सगळ्या लेटेस्ट अपडेट या प्रकरणातल्या नेमक्या काय काय आहेत हेच जाणून घेऊयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांचीही काल न्यायालयीन कोठडी संपणार होती। त्यामुळे त्यांना काल पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलेलं होतं। त्यानंतर पुन्हा 14 दिवसांची वाढ त्यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये केली आहे। पण दुसरीकडे पोलिसांकडून मात्र तांत्रिक तपास हा जो आहे तो वेगात सुरू असलेला पाहायला मिळतोय। पोलिसांचं एक पथक राजस्थानला सुद्धा जाऊन आलंय, ज्या ठिकाणी सिया आणि चेतन या दोघांनी मिळून ट्रिप केलेली होती किंवा त्यांनी खाटूश्याम मंदिरामध्ये लग्न केलंय वगैरे या ज्या काही चर्चा होत्या त्या सगळ्याच्याच अनुषंगानं तपास करण्यासाठी म्हणून पोलिसांचं पथक राजस्थानला गेलेलं होतं। पण फार काही त्यांच्या हाती लागलं नाहीये अशी माहिती समोर येते। पण दुसरीकडे तांत्रिक तपास करणारी जी काही टीम आहे पोलिसांची, त्यांच्या हाती मात्र अनेक महत्त्वाच्या गोष्टी लागल्यात। आता या सगळ्यामधूनच पोलिसांना असं निष्पन्न झालंय की सगळ्यात पहिला प्लॅन केतनला मारण्याचा हा विष देऊन मारण्याचा प्लॅन होता। त्यासाठी स्लो पॉइझन आणायचं आणि थोडं थोडं करून त्याला ते देत राहायचं काही दिवसांसाठी, त्यानंतर त्याचा मृत्यू होईल अशा पद्धतीचं प्लॅनिंग या दोघांनी केलेलं होतं। त्या अनुषंगानं त्यांच्या फोनमध्ये काही सर्च हिस्ट्री वगैरे सापडलेले आहेत। हे विष शोधण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला होता, मात्र ऐन वेळेला ते विष त्यांना मिळालंच नाही। त्यामुळे मग स्लो पॉइझन देण्याचा प्लॅन जो आहे तो मागे पडला। त्यानंतर दुसरा प्लॅन केला होता तो सुपारी देण्याचा। या दोघांनी मिळून एक कॉन्ट्रॅक्ट किलर शोधला होता, त्याच्यात कर्वे ही सगळी सुपारी त्याला द्यायची आणि मग केतनला संपवायचं असं एकंदरीत प्लॅनिंग होतं। एक व्यक्ती हे सगळं करण्यासाठी तयारही झाला होता, त्याच्यासोबत यांनी एका हॉटेलमध्ये मीटिंग सुद्धा केली। पण पुढे असं घडलं की ही व्यक्ती ही सुपारी घ्यायलाच घाबरला आणि त्याच्यानंतर त्यानं नकार दिला। त्यामुळे तो सुद्धा प्लॅन मागे पडला। नंतरच्या काळात असं झालं की सियाच्या वाचण्यात एक बातमी आली होती। ही बातमी जवळपास 15 महिने जुने असल्याची माहिती समोर येते। लोहगडावरून एका विद्यार्थिनीनं आत्महत्या केलेली होती। ही विद्यार्थिनी घरातून बाहेर पडली आणि त्यानंतर थेट लोहगडावर गेली। तिथे गेल्याच्या नंतर तिचा शेवटचं लोकेशन हे लोहगड दाखवत होतं। तिथून तिनं आत्महत्या केली। 2-3 दिवस तिचा मृतदेह सापडलेला नव्हता आणि ही सगळी बातमी जेव्हा सियाला कळली त्यावेळेस तिला असं जाणवलं की लोहगडावरून ढकलून देणं हा चांगला प्लॅन असू शकतो। त्यामुळे त्यानंतर त्यांनी लोहगडाच्या विषयी माहिती सर्च करायला सुरुवात केली आणि लोहगडावरून केतनला कसं संपवता येईल, कुठून संपवता येईल, त्याचा मृतदेह लवकर कुठून मिळणार नाही किंवा तो 100% या सगळ्यामध्ये मृत पावेल, याची शक्यता कुठल्या कडावरून ढकललं तर जास्त आहे, या सगळ्याचा तपास केला गेला। थोडीशी माहिती काढली गेली। 31 मेला जेव्हा पहिल्यांदा ती केतन बरोबर तिथे गेली त्यावेळेस रेकी केली आणि त्यानंतर लोहगडावरूनच केतनला संपवायचं हा प्लॅन अंतिम झाला होता। आता हे सगळं झालं केतनला संपवण्याचे प्रकार। पण दुसरीकडे केतनला संपवल्याच्या नंतर पोलीस आपल्यापर्यंत आज ना उद्या कधी ना कधी पोहोचतील हे सुद्धा या दोघांना ठाऊक होतं आणि त्यासाठी म्हणून पोलिसांच्या चौकशीतून कसं वाचायचं किंवा पोलिसांना चकवा कसा द्यायचा यासाठी म्हणून सुद्धा या दोघांनी काही व्हिडिओज पाहिल्याचं पोलिसांना निष्पन्न झालंय। आता या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे तर हा एक जापानी व्हिडिओ आहे असं समजतंय। 2 तासांचा हा व्हिडिओ आहे आणि या 2 तासांमध्ये काय काय सांगितलं गेलंय तर जेव्हा एखाद्या प्रकरणामध्ये पोलीस चौकशी करतात तर त्यावेळेस पोलिसांसमोर आत्मविश्वासानं खोटं कसं बोलायचं, पोलिसांसमोर शांत कसं राहायचं, कॉन्फिडन्स कसा दाखवायचा, पोलिसांचा आपल्यावरचा संशय वाढणार नाही म्हणून नेमकं काय काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं बोललं पाहिजे, टोन कसा असायला हवा, बॉडी लँग्वेज कशी असायला हवी, हे सगळं या दोघांनी एका जापानी व्हिडिओच्या मार्गदर्शनातून शिकलेले होते हे दोघं, असं सुद्धा पोलिसांना या दोघांच्याही गुगल सर्च हिस्ट्रीवरून सध्या समजलेलं आहे। या अनुषंगाने ही खूप महत्त्वाची आणि मोठी माहिती म्हणावी लागेल। दुसरीकडे ज्या कॉन्ट्रॅक्ट किलरला ही सगळी सुपारी देण्याचा प्रयत्न झाला होता तो सुद्धा आता पोलिसांच्या हाती लागलाय। कदाचित त्यालाच या प्रकरणामध्ये मुख्य साक्षीदार केलं जाऊ शकतं, भविष्यात कदाचित माफीचा साक्षीदार सुद्धा त्याला केलं जाऊ शकतं असं एकंदरीत माहिती मिळते। कारण या प्रकरणामध्ये आपल्याला माहिती आहे की प्रत्यक्षदर्शी नाहीयेत, त्याचबरोबर सीसीटीव्ही नाहीयेत जिथून
हा सगळा अपघात घडला, सुरुवातीला अपघात दाखवला, नंतर ती हत्या ठरली, पण तिथे मुळातच सीसीटीव्ही नाहीयेत किंवा ज्याला आपण भक्कम पुरावे म्हणतो तसे पुरावे खूप कमी आहेत या प्रकरणामध्ये. आणि त्यामुळेच जरी भक्कम पुरावे नसतील तरी सुद्धा ही केस वीक न होऊ देता आणखी जास्त स्ट्रॉंग पुरावे उभं करण्याचं आव्हान सध्या लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या समोर आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून पोलिसांना ही मोठी माहिती मिळाली आहे. या सगळ्या माहितीच्या आधारे पोलीस त्यांची बाजू कोर्टामध्ये आणखी जास्त स्ट्रॉंगली मांडू शकतात असं एकंदरीत दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांचं कौतुक सुद्धा होत आहे की अगदी तुरळक पुरावे सुरुवातीला असताना पोलीस आता खूप जास्त मुळापर्यंत पोहोचलेले पाहायला मिळतात. आणि सिया आणि चेतन या दोघांचे सुद्धा या सगळ्यामधून वाचण्याचे चान्सेस हे दिवसेंदिवस कमी होत असलेले सुद्धा पाहायला मिळतात. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.